एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सध्या विसंवाद असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। सुनील तटकरे आणि आमदार शिवाजी गर्जे यांच्यात यावेळी शाब्दिक चकमक झाली। गर्जे हे तटकरे पटेल यांच्याबाबत आमदारांची दिशाभूल करत असल्याची चर्चा आहे। गर्जेंना तटकरेंनी समज दिल्याची माहिती आहे। निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात सुनेत्रा पवार आणि गर्जे यांच्यापुढे पदाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। गिरीश कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। गिरीश, काय अधिकची माहिती, नेमकं काय घडतंय राष्ट्रवादीत? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जे काही पत्रव्यवहार झाले आहेत त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खरं तर विसंवाद उफाळून आलेला आहे। सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि आमदार शिवाजी गर्जे यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची माहिती मिळते। कारण गर्जे हे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी आमदारांमध्ये दिशाभूल करत असल्याचा आरोप किंवा एक दावा हा सुनील तटकरे यांच्या गटाकडून एक प्रकारे केला जातो। या संदर्भातील जेव्हा माहिती तटकरेंना मिळाली त्यानंतर तटकरे यांनी गर्जे यांना समज दिलेली आहे। त्यांच्यात पक्ष कार्यालयात शाब्दिक चकमक उडाल्याची माहिती मिळते। जर आपण पाहिलं तर जे निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे सुनेत्रा पवार यांनी, त्यावेळी त्या पत्रामध्ये सुनेत्रा पवार यांच्या पुढे प्रेसिडेंट लिहिलेला आहे आणि दुसरं म्हणजे गर्जे शिवाजीराव गर्जे ट्रेजरर खजिनदार म्हणून त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि ते हाताने लिहिलेलं आहे। आणि फक्त बाकी इतर कोणत्याही नेत्यांच्या म्हणजे प्रफुल्ल पटेल असेल, सुनील तटकरे असेल यांच्या पुढे कोणत्याही पदाचा उल्लेख नाही। त्यामुळे हा देखील एक राग अगदी। त्यामुळे आता नेमकं राष्ट्रवादीत घडतं हे पाहणं महत्त्वाचं राहील। धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।